कर्नाटका के शहर गुलबर्गा में हिंदी के मारूफ शायर और फिल्मी नगमा निगार कवि प्रदीप की 109वीं जयंती के मौके पर हमाल लिसानी मुशायरे का इनेकाद। मौरेखा 6 फरवरी 2024 बारोज मंगल शाम 6:30 बजे अम्बा भवानी कला मत्तु साहित्य संघ के जेरे एहतमाम हिंदी प्रचार सभा गुलबर्गा में हिंदी के मारूफ शायर व फिल्मी नगमा निगार कवि प्रदीप की 109वीं जयंती के मौके पर हमाल लिसानी मुशायरे का इनेकाद अमल में आया। सुनील चौधरी के जेरे सदारत मुनक्किदा इस हामा लिसानी मुशायरे में रिटायर्ड कर्नल प्रहलाद कुलकर्णी, भवानी सिंह ठाकुर, नूरुद्दीन नूर गौरी और संगमेश हिरेमठ बहैसियत मेहमान खुसूसी शरीक थे। मुशायरे में हिंदी, कन्नड़ा, मराठी के अलावा उर्दू के शौरा नूरुद्दीन नूर, सादिक किरमानी, रशीद रियाज, डॉक्टर आरिफ मुर्शिद और मुख्तार अहमद दकनी ने कौमी एकजती के मौजू पर अपना कलाम सुनाकर सामईन को महजूज किया। श्रीमती प्रमिला पाटिल ने निजामत के फराइज बाखूबी अंजाम दिए। ये यादगार हमा लिसानी मुशायरा रवि ब्याजदार के शुक्रिया के साथ रात 10:30 बजे इख्तिताम पजीर हुआ। ब्यूरो रिपोर्ट, अतराफ टीवी, उर्दू न्यूज। ಸುಮಾರು ಒಂದು 5-6 ವರ್ಷ ಭೂಗತ ಆಗಿ ಮತ್ತೆ ಮುಂದೆ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯವಾದಾಗ ಇವರು 1956ರಲ್ಲಿ ಆಗಿನ ರಾಷ್ಟ್ರಪತಿಗಳಾದಂತಹ ಶ್ರೀ ರಾಧಾಕೃಷ್ಣ ಅವರು ಸರ್ ಅವರು ಇವರಿಗೆ ರಾಷ್ಟ್ರಕವಿ ಅಂತ ಒಂದು ಬಿರುದು ಕೊಡ್ತಾರೆ। ಒಂದು ದೇಶಭಕ್ತ ಇದ್ದವರು ಅಷ್ಟು ದೇಶಭಕ್ತಿ ಗೀತೆಗಳು ಸುಮಾರು 1700 ಏನೋ ಇದು ಮಾಡಿದ್ದು ಅಂತ ಕವಿ ಇವರಿಗೆ ಸನ್ಮಾನ ಮಾಡೋದು ಅವ್ರ ಬರ್ತ್ಡೇ ಅವ್ರದ್ದು 199ನೇ ಇದರಲ್ಲೇ ನನಗೆ ಕರೆದಿದ್ದು ನನಗೆ ಬಹಳ ಖುಷಿ ಇದೆ। ಈ ತರ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮಾಡೋದು ಸಂತೋಷ। ಇದೇ ರೀತಿ ಇದನ್ನು ಪ್ರೇರಣಾ ಮಾಡಿ ಎಲ್ಲರೂ ಇದೇ ರೀತಿಯಿಂದ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮಾಡಿದಾಗ ಮಾತ್ರ ನಮ್ಮ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಬಗ್ಗೆ ಓಡಾಡಂತ ಸೈನಿಕರ ಬಗ್ಗೆ ಅವ್ರಿಗೆ ಗೌರವ ಸಾಧ್ಯ। जोश में आते रहना ही काफी नहीं, सिर्फ जय हिंद कहना ही काफी नहीं। आज भी हम पे होते हैं जुल्म सितम, बांटते ही नहीं हम गरीबों के गम, सत्य की ओर उठते नहीं है कदम, देते हैं बस सलामी तिरंगे को हम, तेज धारों में बहना ही काफी नहीं, सिर्फ जय हिंद कहना ही काफी नहीं। हर तरफ कर्म रिश्वत का बाजार है, जोर पर ज्ञान और शिक्षा का व्यापार है, बुद्धिजीवी भी अपनों से बेजार है। सच तो ये है कि आजादी बीमार है, सच तो ये है कि आजादी बीमार है, मन की बातों का कहना ही काफी नहीं, सिर्फ जय हिंद कहना ही काफी नहीं। बदल गया इंसान, कितना बदल गया इंसान, देखते हैं संसार की हालत क्या हो गई भगवान, कितना बदल गया इंसान, कितना बदल गया इंसान। धन्य जाने क्यों ये बच्चे माँ से बिछड़ते। ಜಾತಿ ಧರ್ಮ ಕುಲ ಗೋತ್ರ ಮೀರಿ ನಿಂತವರು, ವಿವಿಧತೆಯಲ್ಲಿ ಏಕತೆ ಹೊಂದಿ ಬದುಕಿ ಬಾಳಿದವರು, ವಿವಿಧತೆಯಲ್ಲಿ ಏಕತೆ ಹೊಂದಿ ಬದುಕಿ ಬಾಳಿದವರು। ಸರ್ವೇ ಜನ ಸುಖಿನೋ ಭವಂತು, ಸರ್ವೇ ಜನ ಸುಖಿನೋ ಭವಂತು ಮಂತ್ರ ಪಠಿಸಿದವರು ನಾವು ಭಾರತೀಯರು, ನಾವು ಭಾರತೀಯರು। ಕಲೆ ಸಾಹಿತ್ಯ ಶಿಕ್ಷಣ ಸಂಸ್ಕೃತಿ, ಕಲೆ ಸಾಹಿತ್ಯ ಶಿಕ್ಷಣ ಸಂಸ್ಕೃತಿ ಪರಂಪರೆ ಉಳ್ಳವರು
ದಾನ ಧರ್ಮ ದಾಸೋಹಂ ಗೈದವರು, ನಿಷ್ಠೆ ಪ್ರಾಮಾಣಿಕತೆ ಕಾಯಕ್ಕೆ ಕೈಲಾಸ ಎಂದವರು, ನಿಷ್ಠೆ ಪ್ರಾಮಾಣಿಕತೆ ಕಾಯಕ್ಕೆ ಕೈಲಾಸ ಎಂದವರು. ಹಸಿರು ಬಣ್ಣ ನಮ್ಮ ಭೂಮಿ, ಕೋಟಿ ಕೋಟಿ ಜನರ ಜನ್ಮಭೂಮಿ, ಹಸಿರು ಬಣ್ಣ ನಮ್ಮ ಭೂಮಿ, ಕೋಟಿ ಕೋಟಿ ಜನರ ಜನ್ಮಭೂಮಿಯು ಶಾಂತಿ ದೂತವುಳ್ಳವನಾಗು, ಏನಾದರೂ ಆಗು ನಿನ್ನೊಲವಿನಂತಾಗು, ಏನಾದರೂ ಸರಿಯೇ ರಾಷ್ಟ್ರಭಕ್ತನಾಗು. ಭಾರತ ದೇಶದ ಸಂಸ್ಕೃತಿ ಉಳಿಸುವವನಾಗು, ಇಲ್ಲಿನ ಮಾನವೀಯತೆ ಮೆರೆಯುವವನಾಗು, ಪ್ರಪಂಚದಲ್ಲಿ ನಿನ್ನ ಕೀರ್ತಿ ಬೆಳೆಸುವವನಾಗು. ನೀನೆಲ್ಲೇ ಇದ್ದರೂ ಮಣ್ಣಿಗೆ ಅದೆಂತಹದು ಎಲ್ಲವನ್ನೂ ಮಣ್ಣಾಗಿಸುವ ಶಕ್ತಿ ವೀರಾದಿ ವೀರನಿಗೂ ವೀರಭದ್ರನಿಗೂ ಆ ನೆಲದ ಮಣ್ಣೇ ರುದ್ರಭೂಮಿ. ವೀರಾದಿ ವೀರನಿಗೂ ಭದ್ರನಿಗೂ ಆ ನೆಲದ ಮಣ್ಣೇ ರುದ್ರಭೂಮಿ. ಆ ಮಣ್ಣ ಮೇಲೆಯೇ ಬಿದ್ದ ಅದೆಷ್ಟು ಬೀಜಗಳು ಹಣ್ಣಾಗಿರುವವೋ ಏನೋ. ಅಸಹಕಾರ, ಬ್ರಿಟಿಷರ ದಬ್ಬಾಳಿಕೆ ದೌರ್ಜನ್ಯಗಳಿಗೆ ಅಸಹಕಾರ, ಭಾರತೀಯರಿಗೆಲ್ಲ ರಾಷ್ಟ್ರಪ್ರೇಮ ಬಿತ್ತಿದ ಭಾವಮಂದಿರ, ಭಾರತೀಯರಿಗೆಲ್ಲ ರಾಷ್ಟ್ರಪ್ರೇಮ ಬಿತ್ತಿದ ಭಾವಮಂದಿರ, निरंकुश मतीಗಳಿಗೆಲ್ಲ ಧೃತಿಗಳಿಸಿದ ನ್ಯಾಯ ಸುಂದರ. पुलकित झाले, धन्य झाले जीवन सार्थक. पण हाय रे जीवा, पण हाय रे जीवा, पुत्र महापाई, पुत्र महापाई. मंजिल अपनी सदा एक ही, भारत नया बनाना है, भारत नया बनाना है. सदियों से सोए सिंहों को, सदियों से सोए सिंहों को फिर से आज जगाना है, फिर से आज जगाना है. दैना काहवेळ कापसिसी तिने कुशित हो सर्व सपने, लेकुरे मुदंड झाली जैसी, स्वार्थी बुद्धी ही जडली त्या तैसी, ऐसी कैसी लेकुरे पडली भारत मातेची. दैना काहवेळ कापसिसी अशरार को आमा गए शंख रहा हूँ मैं दोस्तों जिनका कभी मंजूर नजर था. ಬಾಹುಬಲಿಯು ತಾನು ಸನ್ಯಾಸ ಸ್ವೀಕರಿಸಿ ಇಲ್ಲಿಗೆ ಬಂದು ನೆಲೆಸಿದನು. ಶ್ರವಣ ಬೆಳಗೊಳದ ಇಂದ್ರಗಿರಿಯಲ್ಲಿ ಗೊಮ್ಮಟನಾಗಿ ನಿಂತಿದ್ದನು. देशभक्ति राष्ट्र शक्ति जगाई मन मन में युक्ति, रचे कई अमर गीत, दी बच्चों को अच्छी युक्ति. ಪಾಲ ಜನಿಸಿದ ನಾಡು, ರಕ್ತದ ಮಡಿಲಿನಲ್ಲಿ ಬೆಳೆದು ನಮಗಾಗಿ ಸ್ವತಂತ್ರ ತಂದಿರುವ, ನಾವೆಲ್ಲ ಸ್ವತಂತ್ರರು ಎನ್ನುವ ಸ್ವಾಭಿಮಾನ ಕಲಿಸಿದವರು, ನಾವೆಲ್ಲ ಒಂದು ಎನ್ನುವ ಒಗ್ಗಟ್ಟಿನಿಂದ ಭಾವ ತುಂಬಿರುವ ಈ ನಮ್ಮ ಭಾರತದ ವೀರರು, ಭಾರತೀಯರು ಹೆಮ್ಮೆಯ ಅನುಭವ. ರಿನೈಸನ್ಸ್ನಿಂದ ಇನ್ಸ್ಪೈರ್ ಆಗಿ ದಾದಾಬಾಯಿ ನವರೋಜಿ 45 ಟ್ರಿಲಿಯನ್ ಭಾರತವನ್ನು ದೋಚಿದಂಥ ಬ್ರಿಟಿಷರ ಎಲ್ಲವನ್ನು ಬಿಚ್ಚಿಟ್ಟಂಥ ಪುಸ್ತಕ ದ ವೆಲ್ತ್ ಆಫ್ ಇಂಡಿಯಾ ಅಂತ 45 ಟ್ರಿಲಿಯನ್ ಭಾರತವನ್ನು ಹೇಗೆ ದೋಚಿದ್ದಾರೆ ಅಂತ ಸವಿಸ್ತಾರವಾಗಿ ಇಂಗ್ಲೆಂಡ್ ಪಾರ್ಲಿಮೆಂಟ್ನಲ್ಲಿ ಭಾಷಣ ಮಾಡಿದರು. ಹೇಗೆ ದೋಚಿದ್ದಾರೆ ಅದು ಕೂಡ ರಾಷ್ಟ್ರಭಕ್ತಿ. मंगल पांडे तो कोई झांसी की रानी, तात्या बाजे अशफाकुल्ला यहाँ हर कोई सेनानी, तात्या बाजे अशफाकुल्ला यहाँ हर कोई सेनानी. कैसे भूले हम उधम भगत जैसे अमरों की जीवनी, कैसे भूले हम उधम भगत जैसे अमरों की जीवनी. ऐसे सपूतों को जन्मा, ये भारत माता तुझे सलाम. वो न रुका और न चलता ही गया, बढ़ता ही गया, बढ़ता ही गया, बढ़ता ही गया, बढ़ता ही गया, भारत मेरा बढ़ता ही गया. जो देश आज भी साधु संतों की राह पे चलता है, धरती को माता कह के बुलाता है,
दुनिया में वही एक भारत देश कहलाता है। बड़ा नाज होता है मुझे ऐसे पावन धरती का नागरिक होकर इस धरती पर मैंने जन्म लिया। भारत मेरा आगे ही बढ़ता गया। जहाँ नदियों को पूजा जाता है, जहाँ नदियों को पूजा जाता है, तरह तरह के फूल और पौधे खिलते हैं। यहाँ हर रंग के लोग रहते हैं। जहाँ ईद और त्योहार पर मिलकर मनाते हैं। हर मजहब के लोग जहाँ मिलकर रहते हैं। भले ही संस्कृति अलग हो, चाहे भाषा कोई अलग हो, भिन्नता में एक रहकर दिखते हैं। ऐसी सुंदर धरती को देखकर सीना चौड़ा हो जाता है। देखो कैसे पवित्र धरती पर मैंने जन्म लिया। लगता है मेरा जीवन सार्थक हो गया। ಅತ್ಯುತ್ತಮ ಕವಿಗಳಲ್ಲಿ ಒಬ್ಬರಾದಂತಹ ರಾಷ್ಟ್ರಕವಿ ಕವಿ ಪ್ರದೀಪರ 109ನೇ ಜಯಂತಿಯ ಆಚರಿಸುತ್ತಾ ಆ ಕವಿಯ ಜಯಂತಿಯಲ್ಲಿ ಬಂದಂಥ ಎಲ್ಲ ಮಹಾನ್ ಕವಿಗಳಿಗೆ ವಂದನೆಯನ್ನು ಹೇಳುತ್ತಾ अतराफ टीवी, हर बात सच के साथ।